राधानगरी तालुक्यातील कासारवाडा इथले तरुण उद्योजक राजेंद्र श्रीकांत सुतार यांच्या लाकूड कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या दुर्दैवी घटनेत कारखान्यातील मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक झाल्यानं सुतार यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। राधानगरी तालुक्यातील कासारवाडा इथले तरुण उद्योजक राजेंद्र श्रीकांत सुतार यांच्या लाकूड कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि सुतार कुटुंबियांना धीर दिला। राजेंद्र सुतार यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर हा व्यवसाय उभा केला होता। या आगीमुळे त्यांच्या रोजगारावर आणि स्वप्नांवर मोठा आघात झालाय। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सुतार यांच्याशी संवाद साधताना भावना व्यक्त केल्या की हा प्रसंग अत्यंत कठीण आहे, मात्र शासन आणि आम्ही वैयक्तिक पातळीवर राजेंद्र सुतार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी सर्व छोट्या मोठ्या उद्योजकांना एक महत्त्वाचा सल्ला दिलाय। आग किंवा नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाहीत। अशा अनपेक्षित संकटात होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक उद्योजकानं आपल्या व्यवसायाचा विमा उतरवणं अत्यंत आवश्यक आहे। विमा संरक्षण असल्यास अशा कठीण परिस्थितीतून पुन्हा उभे राहणं सुलभ होतं। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंचनामा करून तातडीनं मदत मिळवून देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत।